लक्षवेधी क्रमांक 4. नगराध्यक्षांना वित्तीय अधिकार द्यावे. आमदार चंद्रकांत रघुवंशींची विधान परिषदेत मागणी. नगराध्यक्षांचे धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार राजकीय भावनेतून काढून टाकण्यात आले. लोकप्रतिनिधी जर लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी करत आहेत असा खेद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त करीत पूर्वीप्रमाणेच नगराध्यक्षांना धनादेशांवर सह्यांचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी विधान परिषदेत केली. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या अध्यक्षांना यापूर्वी चेकवर सही करण्याचे अधिकार होते, ते बंद झाले. ते अधिकार पुन्हा देण्यात यावे यासाठी भाजप आमदार डॉक्टर राजीव पोद्दार यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नगरपालिका ज्यावेळी स्थापन करण्यात आल्या तेव्हापासून नगराध्यक्षांचा अंकुश मुख्याधिकाऱ्यांवर आहे. धनादेशांवर स्वाक्षऱ्या करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना होतो. त्यानंतर 2015 मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात हा अधिकार काढून घेण्यात आला. आज राज्यभरात 90% नगरपरिषदा महायुतीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे आता शासनाने नगराध्यक्षांना त्यांचा अधिकार देण्याच्या निर्णयावर फेरविचार करायला पाहिजे. न्यायालयाचा दिला दाखला. दिनांक 30 जुलै रोजी संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निकालाचा देत आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील नगराध्यक्ष संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात गेली असता त्यांच्यावर चेकवर सही करण्याचा अधिकार आणि 64 नंबरच्या फॉर्मवर सही करण्याचा अधिकार न्यायालयाने दिला. या संदर्भात नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना खंडपीठाने आदेशित केले. या निकालाच्या अनुषंगाने नगराध्यक्षांना धनादेशावर स्वाक्षरी करण्याचे अधिकार बहाल करावे. चंद्रकांत सभापती महोदय, खरं म्हणजे नगरपालिका जेव्हा जन्माला आल्या तेव्हापासूनच नगराध्यक्षांचा अंकुश हा सीओवर सुद्धा असायचा. चेकवर सह्या करायचे अधिकार नगराध्यक्षांना होते, परंतु राजकीय भावनेतूनच हा 2015 मध्ये निर्णय करण्यात आला. कारण 2015 मध्ये महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष होते, म्हणून राजकीय निर्णय हा झाला की नगराध्यक्षांचे अधिकार कमी करण्यात आले, चेकवर सही करायचे अधिकार काढून टाकण्यात आले, सीओवरचं नियंत्रण कमी करण्यात आलं आणि आज त्याच्या उलट परिस्थिती आहे. सभापती महोदय, मी मान्य मंत्री महोदयांना सांगू इच्छितो की 90% नगरपालिका या महायुतीच्या ताब्यामध्ये आहे आज, आणि आज तरी शासनाने एकदा फेरविचार करायला पाहिजे. माझ्याकडे एक निकाल आहे परवाच्या दिवसाचा. तुम्ही म्हणतात की 9 तारखेला आम्ही स्टे उठवण्यासाठी प्रयत्न करू. 30/6/2026 ला एक निकाल लागला. माझ्या जिल्ह्याची एक नगराध्यक्ष औरंगाबाद खंडपीठात गेली होती आणि औरंगाबाद खंडपीठाने त्यांना चेकवर सही करायचे पण अधिकार बहाल केले आणि त्यांचे 64 नंबरच्या फॉर्मवर सुद्धा सही करायचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने दिला, स्टे दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांना ऑर्डर काढायला सांगितली. हा निकाल सुद्धा मी तुमच्याकडे पाठवतो. आणि म्हणून जरा विशाल धोरणातून आपण सत्तेचं विकेंद्रीकरण करत आहोत. आपण आता सत्तेचं केंद्रीकरण केलंय या मागच्या निर्णयामध्ये, आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदय की हा डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा एवढ्या नगराध्यक्षांचा विषय, नगराध्यक्षांच्या दृष्टिकोनातून तुम्ही खरंच चौकशी करायची असेल, तुम्हाला तुमचा जर सीओ एवढा प्रामाणिक तुम्हाला वाटत असेल, माझ्याकडे माझा सीओ माझा ऐकतो. माझी पत्नी 2002 पासून आजपर्यंत नगराध्यक्ष आहे, 30 पर्यंत राहणार आहे. पण तरी तुम्हाला जर इन्क्वायरीज करायची असेल तर 3 वर्षाच्या प्रशासकीय कार्यकाळाचा खऱ्या अर्थानं तुम्ही चौकशी करा. 3 वर्षाच्या प्रशासकाच्या कारकिर्दीमध्येच सर्वात जास्त भ्रष्टाचार या महाराष्ट्रात झाले. आणि म्हणून माझी विनंती आहे, जर नगराध्यक्ष चुकीचा चेक लिहायला सांगत असेल मंत्री महोदय, तर सीओ सहीच करणार नाही असं कधीच होत नाही. परंतु कुठंतरी आम्ही नगराध्यक्ष जो लोकप्रतिनिधी आहे, लोकांमधून निवडून आलेला आहे, लोकनियुक्त नगराध्यक्ष आता पूर्ण महाराष्ट्रात आहे, आणि अशा असताना आपण लोकप्रतिनिधी असून लोकप्रतिनिधींचेच अधिकार कमी करत आहोत, ही अत्यंत खेदाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की या निर्णयाचा फेरविचार करून आपण 64 नंबरच्या फॉर्म प्रमाणे आणि चेकवर हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे नगराध्यक्षांना सही करण्याचे अधिकार बहाल करणार आहात का? सभापती महोदय, मी जसं सांगितलं तसं आता आपण ॲक्ट केला याबाबत ज्या कोर्टामध्ये सुनावण्या आहेत, त्याची जी कोर्टाने जी स्थगिती दिली आहे ते उठवण्याची प्रोसिजर आत्ता आपण पूर्ण करतोय. ॲक्ट केल्यानंतर तो जर शासनाने जर काही बदलण्याचे निर्णय घेतले तर त्याची एक नंतरची प्रोसिजर आहे. त्यासंबंधी सभापती महोदय आत्ता मी काही सांगू शकत नाही. पण
सभापती महोदय, आत्ता जे उच्च न्यायालयामध्ये मेन विषय आहे की उच्च न्यायालयामध्ये जी स्थगितीचे विषय आहेत ते आत्ता आपण काढण्याचा विषय आहे आणि तो आपण आत्ता करतोय. आत्ता आपण स्थगिती उठवत नाही. आत्ता आपण अधिकार बहाल करत नाही. आत्ता सुद्धा महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असेल, यांना सुद्धा सह्याचे अधिकार नाही आहेत. त्यामुळे शासनाचा निर्णय आहे, त्याच्यामध्ये आत्ता लगेचच मी तो अधिकार तुम्हाला आत्ता देऊ शकत नाही. धैर्यशील का एक देतो तुम्हाला वेळ देतो. सभापती महोदय, खरोखर हा एक गंभीर विषय आहे. या ठिकाणी लोकशाहीचा खून झाल्यासारखा हा प्रकार आहे. कारण ज्या जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून येत आहेत त्या नगराध्यक्षांचं अतिशय अवमूल्यन या ठिकाणी होतंय आणि चेकवर सही नाही केली, प्रशासकीय अधिकार नाही आले तर कुठलाही प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि संबंधित यंत्रणेला विचारत नाही, घाबरत नाही किंवा जनतेची कामं जी लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीने करू पाहतायत त्यांना कुठंतरी अडसर निर्माण होतोय. त्यामुळं मला या निमित्तानं सभागृहाला विनंती करायची आहे, मंत्री महोदयांना विनंती करायची आहे की सभापती महोदय आपल्या माध्यमातून या खंडपीठानं जो निर्णय दिलाय स्थगितीचा आणि नगराध्यक्षांना सहीचा अधिकार बहाल केलाय तो कायम ठेवावा, तो ठेवणार का, आणि तसं नसेल तर सरकारनं तो निर्णय घेऊन या नगराध्यक्षांना ताकदवर बनणं गरजेचं आहे. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी सांगितलं तसं हा जर आपल्याला कायदा बदलायचा असेल तर ती कायद्याची प्रोसिजर सन्माननीय सदस्यांनी तसा प्रस्ताव हे करावा. कायद्याची प्रोसिजर बदलायची शासनाला असेल तर ती प्रोसिजर वेगळी सुरू करता येईल. आत्ता जो प्रश्न आहे सभापती महोदय त्यापुरतं मी उत्तर दिलेलं आहे की आपण आता कोर्टामध्ये जी स्थगिती आहे ती उठवण्यासंबंधीची कारवाई करतोय. संदर्भामध्ये नगराध्यक्षांना पूर्वीचे अधिकार बहाल करण्याबाबत शासनाची भूमिका काय आहे हे मंत्री महोदय सांगत नाहीये आणि त्यामुळे हे कोर्टात हे प्लीड करतायत. त्यांनी सांगितले, एक मिनिट डॉक्टर साहेब, त्यांनी भूमिका सांगितली. त्यांनी सांगितलं पहिले नियम केला होता, आता आम्ही ऍक्ट केला. नियम असल्यामुळे स्टेट हायकोर्टानं स्टे दिला होता, आता ऍक्ट केला. आम्ही आता तिथं कोर्टात चाललो 9 तारीख पण या संदर्भात म्हणजे सध्या तरी शासनाची भूमिका या त्यांनी संदर्भामध्ये सांगितली. सभापती महोदय त्यांचं जे उत्तर आलेलं आहे ते उत्तर अतिशय समाधानकारक नाही. त्या संदर्भामध्ये शासनानं प्रोॲक्टिव्ह भूमिका घेऊन या सर्व नगराध्यक्षांना पूर्वीचे अधिकार 2014च्या अगोदरचे अधिकार ते बहाल करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आणि या संदर्भामध्ये एक उच्चस्तरीय समिती नेमून त्यामध्ये आम्ही जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार आहोत यांच्यासह सगळ्यांना त्या ठिकाणी सामावून घेत या ठिकाणी एक समिती तातडीनं नेमण्याची आवश्यकता आहे. ते आपण करणार आहात का माननीय मंत्री महोदय? सभापती महोदय, यांचा जो विषय आहे त्या विषयासंबंधी त्यांनी जे पण सन्माननीय सदस्यांना त्याची इच्छा आहे की हा कायद्यात बदल व्हावा असा प्रस्ताव सूचना त्यांनी द्यावी माननीय मुख्यमंत्र्यांकडे. त्यानंतर आपण एक मीटिंग लावू. बरोबर. चला शेवटचा प्रश्न. न्यायालयाने निर्णय दिल्यावरती आपण शासन नियम बदलतात. आपला जरी आपण कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेली असली तरी आता उच्च न्यायालयाचा निकाल आहे मंत्री महोदय आणि त्या निकालाच्या प्रमाणेच आपण नियम बदलू शकतो असं मला तरी वाटतं आणि आपण त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. कारण हा जनभावनेचा विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या मतदारांचा, शहरी भागाच्या मतदारांचा एक प्रकारे हा अपमान आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आणि त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण सर्व लोकप्रतिनिधींची म्हणजे आमदारांची जे स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेले आहेत त्या सर्वांची बैठक लावणार का? हो सभापती. शेवटचा प्रश्न त्याला दानवे साहेब. महोदय, माननीय मंत्री महोदयांनी याच्यात उत्तर दिलेलं आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महानगरपालिकेच्या महापौरांना असे अधिकार नाहीत. सभापती महोदय, असे अधिकार याच्या आधीही जिल्हा परिषद अध्यक्षांना किंवा महापौरांना कधीही नव्हते, पण नगराध्यक्षांना होते आणि आता नगराध्यक्ष हे जनतेतून निवडून आले 100% मतदारातून. आणि म्हणून महानगरपालिका, जिल्हा परिषदेचे कायदे वेगळे आहे, नगरपालिकेचे कायदे वेगळे आहे.
महानगरपालिकेची लोकसंख्या 20-20, 30-30 लाख आहे, नगरपालिकेची 30,000, 50,000 लाख असते आणि नगराध्यक्षांना असे अधिकार असणं आवश्यकच आहे. कारण जे आता रघुवंशी साहेबांनी सांगितलं की भ्रष्टाचार प्रशासकीय काळातच जास्त झाले, जे लोकनियुक्त यांना चिंता असते पुढच्या वेळेस निवडून येण्याची सभापती महोदय, ते काय भ्रष्टाचार करू शकत नाही. एखादा करत असेल अपवाद म्हणून त्याच्यात कायदा मला असं वाटतं नगराध्यक्षांना पुन्हा पूर्ववत अधिकार देण्याची आवश्यकता आणि त्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजे. सांगितलं त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हो बैठक. सभापती महोदय.